हॅलो फ्रेंड्स, माझे यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण PSY 216 मी आणि माझे वर्तन SYBA या बुक्समधून लेसन क्रमांक 1 मधले टॉपिक्स बघणार आहोत, जे की तुम्ही ऐकल्याने त्याची उत्तरं व्यवस्थित लिहू शकता मनाच्या भाषेमध्ये। तर चला आपण त्या टॉपिकला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा। अवधानाचे प्रकार। अवधानाचे प्रमुख 3 प्रकार आहेत: अनैच्छिक अवधान, ऐच्छिक अवधान, स्वाभाविक अभ्यस्त अवधान। अनैच्छिक अवधान एखाद्या उद्दीपकाकडे लक्ष देण्याची इच्छा नसतानाही व्यक्ती त्या उद्दीपकातील काही महत्त्वपूर्ण ठळक वैशिष्ट्यामुळे त्या उद्दीपकाकडेच लक्ष देते। बाह्य उद्दीपक, त्याचे स्वरूप, प्रकार यावर या स्वरूपाचे अवधान पूर्णतः अवलंबून असते। उदाहरणार्थ, मुंबईसारख्या शहरात महाविद्यालयातील वर्गातील विद्यार्थी व्याख्यात्वाच्या व्याख्यानाकडे लक्ष देत असतो, पण प्रचंड आवाज ऐकू आल्यास त्याकडे विद्यार्थ्याचे लक्ष आपोआप खेचले जाते। त्याची इच्छा असतो वा नसतो, उद्दीपक वैशिष्ट्यामुळे हे घडते। हे एक प्रकारे प्रारंभिक अवधान असून ती अवधानाची प्राथमिक अवस्था आहे। हे अवधान अनात्मप्रेरित असते, त्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत, आपोआपच त्या उद्दीपक वस्तूतील तीव्रता इत्यादी गुणवैशिष्ट्यामुळे त्याकडे लक्ष खेचले जाते। या अवधानात बाह्य उद्दीपकाचे प्राबल्य असते। ऐच्छिक अवधान एखाद्या गोष्टीकडे, वस्तूकडे, उद्दीपकाकडे हेतुपूर्वक प्रयत्न करून अवधान देणे म्हणजे ऐच्छिक अवधान होय। ऐच्छिक अवधानात प्रयत्नपूर्वक इच्छा निर्माण करून तर कधी कधी मनात नसतानाही सहहेतुकपणे लक्ष देण्याची क्रिया घडते। अर्थात यासाठी व्यक्तीची तीव्र इच्छा, प्रेरणा, अभिरुची, गरज, ध्येय हे महत्त्वाचे आहेत। उदाहरणार्थ, अभ्यासाची इच्छा नसतानाही विद्यार्थ्यास परीक्षेत पास होण्यासाठी त्याने घेतलेल्या विषयाचा अभ्यास मनाविरुद्ध करावा लागतोच, पण प्रयत्न करूनही हेतुपूर्वक अभ्यासावर अवधान केंद्रित करावेच लागते। त्यामुळे ध्येयप्राप्तीची, समाधानाची बाब महत्त्वाची असते। पुष्कळदा आपली अभिरुची, इच्छा असते, त्यानुसार त्या संबंधित क्षेत्राकडे लक्ष दिले जातेच। वाचनाची ओढ असणाऱ्यास वाचनालयात जाऊन अभ्यास पुस्तके घ्यावीत हे सांगावे लागत नाहीत। ऐच्छिक अवधान हे आत्मप्रेरित असून ते कष्टसाध्य असते। अवधानाची ही दुसरी अवस्था आहे। व्यक्तीला इच्छेनुसार गोष्टीकडे लक्ष देणे जरुरीचे अपरिहार्य असते। त्यासाठी व्यक्ती कितीही कष्ट करण्यास तयार असते। उदाहरणार्थ, प्रबंध सादर करायचा आहे हे ठरल्यावर त्यात आवड, अभिरुची निर्माण करून वाटेल ते कष्ट करून, प्रयत्नांची पराकाष्ठा करून एखादा प्राध्यापक PhD ही पदवी संपादन करण्यात यशस्वी होतो। ऐच्छिक अवधानात जाणीवपूर्वक प्रयत्न व तीव्र इच्छाशक्ती लागते। 3. स्वाभाविक अभ्यस्त अवधान। या प्रकारच्या अवधानात सवय हीच महत्वाची होऊन बसते। एकदा सवय झाली की ती व्यक्ती प्रयत्न न करताही त्या उद्दीपकाकडे, गोष्टीकडे स्वाभाविकपणे लक्ष देतेच। या उच्च अवधानाच्या अवस्थेत इच्छापूर्वक प्रयत्न करण्याची गरज पडत नाही, ते विनासायास होते। स्वाभाविक अवधानात व्यक्तिगत आंतरिक घटकाचा प्रभाव महत्वाचा आहे। उदाहरणार्थ, नियमितपणे अभ्यास करण्याची सवय जडलेल्या विद्यार्थ्यास अभ्यास करण्यास सांगावेच लागत नाही। हा विद्यार्थी तासांना नियमित हजर असतो, टिपणे घेत असतो, फावला वेळ असेल तर वाचनालयात जाऊन अभ्यास करीत असतो, घरी नियमितपणे अभ्यास करतो। अभ्यास कर हे सांगण्याची गरज पडत नाही, ती त्याची स्वाभाविक सहज सवयच असते। तो अभ्यासातही एकाग्र होत असतो। आवड व सवय यामुळे त्याचे अवधान केंद्रित होते, ते अभ्यस्त असते। ही अवधानातील उच्च पायरी आहे। याशिवाय अवधानाचे तात्कालिक व संपादित अवधान, विश्लेषणात्मक व संघटनात्मक अवधान, वेदनिक व काल्पनिक अवधान हे 3 प्रकार आहेत। ते फक्त लक्षात ठेवले तरी चालतील, कारण प्रमुख 3 प्रकारांमध्ये याचा कसा समावेश होऊ शकतो। इथे आपण थांबू, पुढच्या लेसनमध्ये पुढचे टॉपिक